नेस्कोतली दुर्घटना ताजी असतानाच मुंबईत आणखी एका ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला। खारमधल्या एका चाळीत 13,000 भाडं असलेल्या एका खोलीतून तब्बल 30 कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं। ड्रग्जचं मोठं रॅकेट चालवणारा आरोपी आरिफ शेखला बेड्या ठोकण्यात आल्या। विशेष म्हणजे आरोपी आरिफ शेख हा गुजरातमध्ये ड्रग्ज प्रकरणी 10 वर्ष जेलमध्ये होता। 2023 मध्ये जेव्हा तो पॅरोलवर बाहेर आला तेव्हा फरार झाला आणि खारमध्ये येऊन राहू लागला। पोलिसांच्या नजरेत येऊ नये यासाठी त्यानं सहार रोडवरील भास्कर चाळीत ड्रग्ज फॅक्टरी उघडली। इथंच तो दरमहा 25 ते 30 कोटी इतकी ड्रग्जची निर्मिती करून त्याचा सप्लाय करायचा। या प्रकरणी पोलिसांनी आरिफ शेखचा साथीदार रिजवान अहमदशाही उत्तर प्रदेशच्या प्रतापगडमधून मुसक्या आवळल्या। त्यामुळे ड्रग्जचे रॅकेटचे धागेदोरे आणखी लांबपर्यंत जाण्याची शक्यता आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।